राज्य सरकारनं मदरशांना शाळेचा दर्जा देणार नसल्याच्या निर्णयाच्या विरोधात मुस्लिम समुदायाकडून होतो आहे आणि धार्मिक बाबींवर शिक्षणासोबतच मदरशांमध्ये इतर शाळांप्रमाणे गणित, विज्ञानासारखे इतर विषय देखील शिकवले जातात। त्यामुळे या निर्णयावर राज्य सरकारनं पुनर्विचार करण्याची मागणी या समुदायाकडून होती आहे। पाहूया नागपूरवरून हा खास रिपोर्ट। रमजानचा महिना सुरू असल्याने नागपूरच्या मदरशाला सुट्टी आहे। त्यामुळे सध्या या मदरशात विद्यार्थी नाहीत, पण उरलेलं वर्षभर मुस्लिम समाजाचा धर्मग्रंथ कुराण शरीफ आणि इतर धार्मिक विषयांचं शिक्षण इथे दिलं जातं। याशिवाय गणित, विज्ञान, भाषा यासारखे विषय देखील शिकवले जातात। इतकंच नव्हे तर संगणकाचं प्रशिक्षणही दिलं जातं। वक्फ मंडळाकडून याची मंजुरी लागते आणि समाजातील संपन्न परिवारांना दिलेल्या देणगीतून इथला खर्च होतो। शाळेचे जे शिक्षण आहे ते पण बऱ्याच मदरसामध्ये याची व्यवस्था केली आहे आणि हे सर्व शिक्षण मदरसा स्वतःने यावर गव्हर्नमेंट या महाराष्ट्र शासनाची या भारत सरकारची कशाही प्रकारची मदत या मदरशांना नाही मिळत। केंद्र आणि राज्य सरकारकडून या मदरशाला कुठलंही अनुदान मिळत नसल्याचं व्यवस्थापकांचं म्हणणं आहे। इतर मदरशांप्रमाणे इथेही गरीब घरातलीच मुलं शिक्षण घेतात। इथून बाहेर पडणारे विद्यार्थी मशिदींमध्ये धर्मगुरूंचं काम करतात। एकट्या नागपुरात असे 30 मदरसे आहेत, त्यात सुमारे 3000 मुलं शिक्षण घेतात। सरकार या अशा प्रकारची तरतूद सुद्धा करण्याच्या मनस्थितीत राहत नाही। नुसती फक्त वोट बँक कसं ओढता येईल याकरता घोषणाबाजी फक्त होता आणि नुसतं वोटाचं राजकारण करतात। दरम्यान गणित, विज्ञान आणि संगणकासारख्या आधुनिक विषयांचा या मदरशानं स्वीकार केलाय। यापुढेही बदलत्या काळाप्रमाणे आणखी आधुनिक शिक्षण देण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही या मदरशांचं म्हणणं आहे। त्यामुळे सरकारचा मदरशांच्या शिक्षणाबद्दलचा निर्णय बदलण्याची मागणी होतीये। नागपूरहून अखिलेश हळवेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।